शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। करसगाव येथील महिलेच्या बॅगेतील 20 तोळ्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाकडून सदरचे 20 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे। माया कल्याण भोसले असे अटक केलेल्या संशय आरोपी महिलेचे नाव आहे। मीनाबाई ज्ञानदेव बढाक यांनी 7 एप्रिल 2024 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। नोकरीच्या आमिषाने 2 महिलांवर अत्याचार करून गुन्हा दाखल होताच पसार झालेला माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यास न्यायालयात हजर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। कळमकर सुमारे 2 महिन्यांपासून पसार असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने न्यायालयाने ही कारवाई केली आहे। शहरातील स्वस्तिक चौक परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत 3 तरुणांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे। पीडित महिलेने या संदर्भात गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। अजिंक्य रक्ताडे, प्राजक्त शेरकर व ज्ञानेश्वर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आपल्या कुटुंबासह स्वस्तिक चौक भागातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। आज 18 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेत भरतील असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर पंकज आशिया यांनी दिला आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत। गेल्या 2 आर्थिक वर्षात 17,223 लाभार्थ्यांना 23,69,20,000 रुपये वितरित झाले आहेत। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।